हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे। आज आपण सुरळीच्या वड्यांची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: तेल 3 वाट्या, ताक, बेसन 1 वाटी, हळद, मोहरी, कोथिंबीर, मीठ आणि तिखट। याला खांडवी म्हणतात, सुरळीची वडी म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कळवा। थँक्यू। 1 वाटी बेसनचं पीठ आपण 3 वाट्या ताकामध्ये मिक्स करायला घेऊया। जेंटली मिक्स करायचं, त्यात एकही गुठळी ठेवायची नाही। कॉर्नरला रगडून घ्यायचं, म्हणजे एकही गुठळी राहणार नाही। ताक आंबटच पाहिजे असं काही नाही आहे, पण अधमुरं नको, थोडंसं आंबट चालेल, जास्त शिळं ताक पण नको आहे। 5 चमचा हळद घालतो आपण, मीठ, छान मिक्स करून घेऊया। कढई तापत ठेवायची, त्यात सारण ओतून घ्यायचं। कढईमध्ये हे बॅटर आपण ओतलेलं आहे। कॉन्स्टंट चमचा हलवायचा आहे, ताकी खाली बसता कामा नये। सतत पळी हलवायची आहे, जेणेकरून खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। बॅटर घट्ट होत जातं आणि ट्रान्सल्युसंट होतं, तोपर्यंत आपण त्याला कॉन्स्टंटली ढवळणार आहोत। हा पदार्थ आपण श्रावण महिन्यामध्ये करू शकतो, ब्रेकफास्टसाठी, किंवा तुम्हाला ताटात जसं आपण आळूची वडी घेतो तशी सुरळीची वडी पण ठेवता येईल। यात कांदा लसूण प्रकार हा नसतो, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। नैवेद्यासाठी उत्तम आहे हा पदार्थ।
आपण याच्यावर झाकण ठेवतोय आणि गॅस पण बारीक ठेवला आहे. 2 ताटं घेतली आहेत, त्याला आपण तेल लावून घेऊया. वडी पसरवण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. छान वाफ आली आहे आणि तुम्ही बघू शकता रंग पण कसा चेंज झाला तो. आता आपण ताटाच्या वर आपण हे काढून घेऊ. आपल्याला पातळ करायचं असतं. एकही गुठळी नाही आहे, त्यामुळे आपण इझिली ती पसरवू शकतो. आता आपण गार करायला ठेवली आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. दोन चमचे अंदाजे तेल घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपण मोहरी घालतोय. दीड ते 2 चमचे आपण मोहरी घातलेली आहे. छान तडतडती मोहरी. गॅस थोडा बारीक करायचा. मोहरी पसरवून घ्यायची. आता छान फोडणी आपण त्याच्यावर घालायची. खमंग वास सुटला मोहरीचा. कोणी कोणी याच्यावर तिखट पण पसरवतात. लहान मुलांना जर द्यायचं असेल तर आपण त्याच्यावर तिखट पसरवू नको. आम्ही मोठी माणसं आता खाणार आहोत, त्यामुळे आम्ही तिखट याच्यावर घालतो आहोत. चिरलेली कोथिंबीर. असं टेम्पटिंग दिसतंय. मेन ट्रिक
सुरी घ्यायची आहे. सुरीने आपण जसे अशा उभ्या कापण्या करून घ्यायच्या आहेत. गोल गोल रोल बनवून घ्यायचे. हळूहळू हलक्या हाताने आपण जेवढं करू तेवढी ती वडी छान होते आणि न तुटता अगदी निघते. तुम्ही बघू शकता. जर मन लावून केला तर अगदी न चुकणारा पदार्थ आहे हा. दिसताना खूप अवघड वाटतो, पण ठीक आहे, तुम्ही एकदा ट्राय करायला हरकत नाही. तोंडाला पाणी सुटले. कधी एकदा ती वडी मी तोंडात घेते असं झालंय. खूपच टेम्पटिंग पदार्थ आहे हा, पण कधी एकदा खातोय असं झालंय. फक्त एक वाटी बेसनामध्ये इतक्या छान वड्या होतात आणि यात अजून 2 प्लेट्स अशा ज्या बनवल्या आपण त्या अशा बनवू शकतो. असे 2 प्लेट्स भरून त्या होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, आमचे दुसरा लॉट तयार आहे बनण्यासाठी. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की कशा झाल्या होत्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.